येळकोट येळकोट जय मल्हार. आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र मंगसुळी खंडोबा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर मंगसुळी गावातील तालुका आथणी जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्यात येते. हे मंदिर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावर आहे. श्री क्षेत्र मंगसुळी खंडोबा मंदिर सांगलीपासून 38 किलोमीटर आणि आथणीपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराला जात असताना वाटेत निसर्गरम्य परिसर लागते. आम्ही मंदिर मंगसुळी क्षेत्रात आलो आहे. येथे मंदिर क्षेत्रात बसेसची सुविधा आहे. भाविक खूप दूरून येत असल्यामुळे हे बसेसची सोय केलेली आहे. येथे सुरुवातीला दोन्ही बाजूस दुकाने लागतात. येथे भंडारा, पूजेचे साहित्य, प्रसाद, नारळ मिळते. मंदिर परिसरामध्ये बरेच मंदिरे आहेत. मंदिर प्रवेशद्वारासमोर हनुमानाचे मंदिर आहे. समोर आहे ते भव्य असे प्रवेशद्वार आहे. मुख्य मंदिराच्या चारही बाजूस दगडी बांधकाम केले आहे. आम्ही मुख्य मंदिरात जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारातून चाललो आहे. या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लंगर आहे. अशा प्रकारचे लंगर हे जेजुरी पाली येथे आहे. चैत्र शुद्ध दशमी आणि विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला पंचधातूच्या लंगरची 27 नक्षत्राची 27 कडी असलेली साखळी दगडावर प्रहार करून तोडण्याची येथे प्रथा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर दिसते ते आहे मुख्य मंदिर. या मुख्य मंदिरात श्री खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा देवी आहे. तर आम्ही दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्याकडे चाललो आहे. हे देवस्थान जागृत देवस्थान आहे. आतमध्ये सुंदर असे वास्तुकला आहे. समोर दिसते आहे ते श्री मार्तंड देवस्थानातील खंडोबा देव. श्री मल्लय्या अर्थात मल्हारी मार्तंड खंडोबा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. श्री कैलासपती शंकर मल्ल आणि मने असुराच्या वधासाठी श्री खंडोबा देवाच्या रूपात अवतरले. आता आम्ही चाललो आहे हेगडे प्रधान देवाचे दर्शन घेण्यासाठी. समोर दिसते आहे ते हेगडे प्रधान देव. येथे मुख्य मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा देवी आहे. खंडोबा आणि म्हाळसा देवी हे शंकर आणि पार्वतीचे रूप आहे. या खंडोबा मंदिर क्षेत्रात चंपाष्टी, नवरात्र, चैत्र शुद्ध दशमी, रविवार, अमावस्या, पौर्णिमेला भाविकांची संख्या जास्त असते. आता आम्ही चाललो आहे श्री बानुबाई मंदिराकडे. आतमध्ये पालखी आहे. येथील बांधकाम प्राचीन आहे. आतील बाजूस बानुबाई देवी आहे. बानुबाई देवी ही खंडोबा देवाची दुसरी पत्नी आहे. बानुबाई देवीला बानाई याही नावाने ओळखले जाते. या मंदिर क्षेत्रात पुरातन विहीर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून हे सुमारे हजारो वर्षापूर्वीचे आहे. येथे कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक येथे दर्शनास येत असतात. ज्याप्रमाणे शंकर देवाचे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याचप्रमाणे खंडोबा देवाचे 12 खंडोबा मंदिर आहे. त्यातील हे मंगसुळीचे खंडोबा मंदिर. हे मंदिर भव्य परिसरात व्यापले आहे. मंदिर समोर तळे आहे. या तळ्यामुळे आणि भव्य मंदिरामुळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे क्षेत्र आकर्षक बनले आहे. हे ठिकाण अतिशय भक्तांनी गजबजले असते. येथील मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा मार्ग घेतो. कधी या भागात आलात तर या मंदिराचे दर्शन अवश्य घ्या. धन्यवाद.